देखील मागणी केली होती का रुपाली चाकणकर यांना त्या एसआयटी चौकशीसाठी बोलून आपण या गुन्ह्यामध्ये त्यांना सहआरोपी करा। आज खऱ्या अर्थानं त्यांना एसआयटी समोर बोलवलं आहे आणि आम्ही आज एसआयटीला या ठिकाणी मागणी करणार आहे का हे सगळे ज्या आम्हाला खऱ्या अर्थाने मला त्रास दिला गेला त्याचे सगळे पुरावे आज राज्य महिला आयोगाच्या माजी ज्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर यांना एसआयटी चौकशीसाठी एसआयटी समोर बोलवलं आहे। आम्ही खरे तर पहिल्या दिवसापासून एसआयटीकडे मागणी केलेली आहे का या प्रकरणामध्ये अशोक खरातला पाठीशी घालायला ज्यावेळेस मी अशोक खरातची बातमी 1 वर्षापूर्वी छापली होती माझ्या दैनिक खबरदार पुढारी या वृत्तपत्रात, त्याच वेळेस मला त्यावेळेस महिला आयोगाच्या ज्या तत्कालीन अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मला फोन करणं, त्यांच्या पीएनी फोन करणं, माझं वृत्तपत्र बंद करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना पत्र देणं, त्यानंतर मला स्वतःला पत्र पाठवणे, माझ्याकडून खुलासा घेणं, हे सर्व पुरावे मी स्वतः एसआयटीकडे चौकशीला हजर राहून त्या ठिकाणी माझा जबाब नोंदवला आहे। आणि मी त्यावेळेस एसआयटीला देखील मागणी केली होती का रुपाली चाकणकर यांना त्या एसआयटी चौकशीसाठी बोलून आपण या गुन्ह्यामध्ये त्यांना सहआरोपी करा। आज खऱ्या अर्थानं त्यांना एसआयटी समोर बोलवलं आहे आणि आम्ही आज एसआयटीला या ठिकाणी मागणी करणार आहे का हे सगळे ज्या आम्हाला खऱ्या अर्थाने मला त्रास दिला गेला त्याचे सगळे पुरावे मी आपल्याकडे सादर केले। या पुराव्याच्या अनुषंगाने रुपाली चाकणकर यांचा थेट संबंध खरा त्यांच्याशी दिसून आलेला आहे का मुळात एखाद्या भोंदूबाबांनी बातमी छापणं आणि त्या बातमीच्या खुलासा आयोगाकडून एखाद्या पत्रकाराला असं टॉर्चर करणं या ठिकाणी त्या असणाऱ्या संविधानिक पद्धतीचा गैरवापर झालेला आहे। त्यामुळं या महिला आयोगाच्या ज्या माजी अध्यक्ष आहे रुपाली चाकणकर यांना त्या एसआयटीने आज चौकशी करून या गुन्ह्यामध्ये सहआरोपी करा अशी आमची मागणी आहे। नमस्कार।